नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 सरावासाठी प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत. प्रश्न दुसरा त्यातला पहिला सोडवलेला आहे, कृती पूर्ण करा. त्यातला दुसरा प्रश्न आहे, कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा हे सिद्ध करण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. या प्रश्नामध्ये आपल्याला 3 दिले असतात, 2 सोडवायचे असतात, 4 पैकी 4 गुण मिळतात. आता डावी बाजू कॉट थिटा अधिक टॅन थिटा घ्यायची आणि उजवी बाजू दाखवायची. कॉट थिटा या ठिकाणी म्हणजेच कॉस थिटा भागिले साईन थिटा आणि टॅन थिटा म्हणजेच या ठिकाणी साईन थिटा भागिले कॉस थिटा. या ठिकाणी छेद समान नाही म्हणून तिरकस गुणाकार कॉस थिटा गुणिले कॉस थिटा. या ठिकाणी कॉस वर्ग थिटा अधिक साईन थिटा गुणिले साईन थिटा साईन वर्ग थिटा आहेच. आणि छेदांचा गुणाकार साईन थिटा गुणिले कॉस थिटा छेदस्थानी. आपल्याला माहिती नित्य समानता पहिली ज्यार्थी साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 म्हणून या ठिकाणी 1 लिहायचा. छेद साईन थिटा गुणिले कॉस थिटा. हा साईन थिटा आणि कॉस थिटा स्वतंत्र मांडल्यानंतर 1 भागिले साईन थिटा गुणिले 1 भागिले कॉस थिटा. याचा अर्थ हाच, 1 भागिले साईन थिटा म्हणजे कोसेक थिटा गुणिले 1 भागिले कॉस थिटा म्हणजे सेक थिटा, म्हणजे कोसेक थिटा गुणिले सेक थिटा बरोबर या ठिकाणी आपल्याला उजवी बाजू मिळालेली आहे, म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू. ओके. पुढला प्रश्न आहे तिसरा, 6 सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनफळ काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. त्रिज्या r बरोबर व्यास भागिले 2 6 भागिले 2 बरोबर 3 सेमी. कोणत्या सेमीला 2 भागले की निंपट होते. गोलाचे घनफळ 4/3 इथं आहे पहा, 4/3 3.14 कुणाची किंमत आहे पाय आणि r घन. गोलाचे घनफळ 4/3 पाय r घन 4/3 पायची 3.14 गुणिले r घन म्हणजे त्रिज्या 3 आहे 3चा घन. ओके. उत्तर एकदमच हवं आहे. 4 भागिले या ठिकाणी गुणिले 3.14 आणि गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 3 वेळा आहे. त्यामुळं त्यातला या 3ला 2 वेळा 3 गेला म्हणजे 2 वेळा 3 राहिले, 1 वेळा गेला ना. या 3ला या 3 3 मधल्याला 1 गेला, त्यामुळं 3 त्रिक 9 राहिले, 9 चूक 36 आणि त्याला गुणिले 3.14 गुणाकार केला. 6 चूक 24ला 4 हातचे आले 2, 6 एके 6 2 8, 7 त्रिक 18 इथं फुली 14 त्रिकोण 42, 3 त्रिक 9 4, 8 आणि 2 10, 8 आणि 4 12 आणि 1 13, 9 आणि 1 10 आणि 1 11, 113.04. ओके. सेमी वर्ग. सेमी घनफळ आहे. गोलाचे घनफळ 4/3 पाय r घन 4/3 पायची 3.14 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 3 वेळा. 1 3 गेल्यामुळं पुढं 9 राहिले, 3चा 2 वेळा गुणाकार 9 गुणिले 4 36 न 3.14ला गुणलं 4 84 त्रिक 18 इथं फुली 14 त्रिकोण 42 3 त्रिक 9 4 8 आणि 2 10, 8 आणि 4 12 आणि 1 13, 9 आणि 1 10 आणि 1 11, 113.04 दशांश चिन्ह देऊन. प्रश्न दुसऱ्यातला बी, पुढीलपैकी कोणते 4 प्रश्न सोडवा. या ठिकाणी 5 असतात, 4 सोडवायचे असतात, प्रत्येकी 2 गुण. बी चोक 8 गुणांचा प्रश्न. जर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR अत्यंत सोपे प्रश्न असतात. AB PQ बरोबर 4 5 आणि एरिया त्रिकोण PQR बरोबर 125 सेमी वर्ग. तर एरिया त्रिकोण ABC काढा. या ठिकाणी 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतके असते, म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर 125. या ठिकाणी पहिला ABC आहे, ABC कच्चं करतोय भागिले PQR 125 आहे आणि AB वर्ग म्हणजे 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25. एरिया त्रिकोण ABC काढताना आपल्याला तिरकस गुणाकार केला पाहिजे. 125 गुणिले 16 125 गुणिले 16 आणि ABCला 25 गुणल्यानंतर भागिले 25 5चा 16 16 पंचे 80 क्षेत्रफळ येणार त्याचं. तीच मांडणी सविस्तर या ठिकाणी केलेली आहे. एरिया त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR
एरिया त्रिकोण समरूप त्रिकोण आहेत म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR बरोबर क्षेत्रफळे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराबरोबर असते. AB वर्ग भागिले PQ वर्ग समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. एरिया त्रिकोण ABC PQRचे क्षेत्रफळ 125 दिले आणि गुणोत्तर AB PQ 4/5 दिले म्हणून 4/5 कंसाचा वर्ग 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25. ओके. तिरकस गुणाकारामध्ये या ठिकाणी 16 गुणिले 125 आणि 100 एरिया त्रिकोण ABCला गुणिले 25 येणार आहेत ते भागिले केलं तर मग त्या पद्धतीनं मग एरिया त्रिकोण ABC मिळणार. आणि म्हणून लास्ट एरिया त्रिकोण ABC बरोबर 25 5 625 25 1 25 5 600 1600 16 पंचे 80 14 सेमी हे एरिया त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ. किंवा CM वर्ग सेमी वर्ग. दुसरा प्रश्न आहे आकृतीत माप कंस DXE बरोबर 105 माप कंस AYC बरोबर 47 अंश तर माप कोन DBE काढा. वर्तुळाच्या AD आणि CE या जेव्हा वाढवल्या तर वर्तुळाच्या बाह्यभागात छेदतात. अशा वेळेला त्या जीवाने तयार होणारा हा जो कोन आहे त्या कोनाचं माप या दोन कंसांच्या फरकाच्या निम्मा असतं म्हणजे 105 वजा 47 या दोघांची वजाबाकी 58 आणि 1/2 त्याचे निम्म फरकाचे निम्म म्हणजे 58 भागिले 2 29 अंश येणार या कोणाचं माप. सविस्तर सोडवूया. या ठिकाणी माप कोन DXE बरोबर 105 अंश दिले. मोठ्या कंसाचं माप लहान कंसाचं माप कंस AYC 47 अंश तर माप या ठिकाणी कोन DBEचं माप काढायचं आहे. हेच उदाहरण सविस्तर सोडवलेलं आहे. या ठिकाणी वर्तुळाच्या जीवाना समांतर रेषा वर्तुळाच्या बाह्यभागात छेदत असतील तर त्या रेषामधील कोनाचे माप त्या कोनाने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या फरकाचे निम्मा असतं. म्हणून कोन DBE बरोबर 1/2 माप कंस DXE वजा माप कंस DYC म्हणजे या ठिकाणी हा DXE वजा AYC यांचा फरकाच्या निम्म म्हणून 1/2 1/2 माप कंस DXE 105 आहे वजा AYC 47 आहे. ह्याला पाठीमागे 1/2 आहे 1/2 गुणले 105 वजा 47 58 58 भागिले 2 29 अंश म्हणजे माप कोन DBE बरोबर 29 अंश. पुढचा प्रश्न आहे O केंद्र घेऊन 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर कोठेही P हा बिंदू घ्या. P या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. हाही प्रश्न आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवून देतो. या ठिकाणी 3 सेंटीमीटर अचूक त्रिज्या वर्तुळ कंपासमध्ये घेतलेली आहे. या ठिकाणी 3 सेंटीमीटर त्रिज्याचं वर्तुळ अशा पद्धतीने काढलेलं आहे. या वर्तुळावरती O केंद्र आहे वर्तुळाचा. या वर्तुळाच्या परिघावर कुठंही या ठिकाणी आपल्याला P बिंदू घ्यायचा आहे. P बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी वर्तुळ केंद्राचा वापर करायचा आहे. O आणि P जोडायचा आहे आणि थोडा वाढवायचा आहे. या ठिकाणी P केंद्र घेऊन आत्ताच काढलेल्या OP या किरणावरती दोन्ही बाजूला खुणा करायच्या आहेत. अशा पद्धतीनं ह्या दोन खुणा पहिली खूण केंद्र घ्यायची आहे. थोडंसं अंतर वाढवलं या किरण OPच्या वरती चाप मारायचा आहे खाली चाप मारायचा आहे. आता दुसरी खूण केंद्र घ्यायची ना आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारायचे आहेत अशा पद्धतीनं आणि हे दोन छेदनबिंदू जोडून वाढवायचे. P बिंदूतून स्पर्शिका आवश्यक असणारी झाली. अशा पद्धतीनं ओके. 3 सेमी त्रिज्या हे माप टाकणं अचूक त्यासाठी गरजेचं आहे. ओके. पुढला प्रश्न आहे एका त्रिकोण ABC मध्ये
ए बी बरोबर 20 सेमी, बी सी बरोबर 21 सेमी आणि ए सी बरोबर 29 सेमी, तर त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे का ते सकारण सांगा. सर्वात मोठ्या बचा वर्ग म्हणजे 29चा वर्ग हा 21चा वर्ग आणि 20चा वर्ग यांच्या बेरजे बरोबर असेल तर या ठिकाणी हा काटकोन त्रिकोण आहे पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. ओके. या ठिकाणी सर्वात मोठी बाजू ए सी वर्ग 29 वर्ग बरोबर 841, इतर दोन लहान बाजूंचा वर्ग ए बी वर्ग 20चा वर्ग बरोबर 400, बी सी वर्ग बरोबर 21चा वर्ग बरोबर 441. हे 841 बरोबर 400 अधिक 441, 841 म्हणजे 400 आणि 441 यांची बेरीज 841 येते. त्यामुळे सर्वात मोठ्या बचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहेच, म्हणजेच ए सी वर्ग हा ए सी आहे. ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग म्हणजेच पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. ओके. यातला 5वा प्रश्न आहे, एका वृत्तचित्रीच्या तळाची त्रिज्या 5 सेमी आणि उंची 40 सेमी आहे, तर तिचे एकूण पृष्ठबळ काढा. पाय बरोबर 3.14. आपल्याला सूत्र माहीतच आहे. वृत्तचित्रीच्या तळाची त्रिज्या आर बरोबर 5 सेमी दिलेली आहे, उंची एच बरोबर 40 सेमी दिलेली आहे. वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठबळ काय आहे? सूत्र या ठिकाणी वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर कंसात एच अधिक आर 2 पाय आर कंसात आर अधिक एच हे वृत्तचित्तीचं वक्र पृष्ठबळ आहे. ओके. म्हणजे वृत्तचित्तीचं वक्र पृष्ठबळ 2 पाय आर एच आणि वृत्तचित्तीच्या तळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग आणि वरचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग म्हणजे 2 पाय आर वर्ग, म्हणजे एकूण पृष्ठबळ त्याचं वृत्तचित्तीचं तळाचं क्षेत्रफळ वरचं क्षेत्रफळ 2 पाय आर वर्ग अधिक वक्र पृष्ठबळ 2 पाय आर एच, 2 पाय आर सामायिक कडून आर अधिक एच राहिलेलं आहे. ओके. त्यामुळे 2 गुणले 3.14 किंमत घ्यायला सांगितलेली आहे. पायची किंमत गुणिले आर आहे या ठिकाणी 5 कंसात आर अधिक एच म्हणजे 5 अधिक 40, 5 दुनी 10, 2 न 5 गुणलं 5 दुनी 10, 10 न 3.14 गुणलं 31.4 गुणिले 40 न 5 45. ओके. 31.4 गुणिले 45 कोऱ्या गुणाकार या ठिकाणी 314 गुणिले 45, 14 पंचे 70, 5 त्रिक 15, इथं फुली 14 आणि 4 14 चौक 56 आणि 4 त्रिकोण 12, 0 7 आणि 7 13, 5 पण 10 ने 11, 12 ने 13 ने 14, दशांश चिन्ह दिलं दुसऱ्या ठिकाणी 1413. 1413 म्हणजे 1413 चौसेमी. पुन्हा लिहायचं उत्तर. वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठबळ बरोबर 1413 चौसेमी. त्यानंतर प्रश्न तिसरा ए, पुढील पैकी एक कृती पूर्ण करायची आहे. 3 गुण आहे, 7 चौकड्या असतात, प्रत्येकी अर्धा गुण 2 असतात. उपप्रश्न पैकी एक सोडवायचा असतो. 3च्या 3 मार्क्स पडतात. पाहूया प्रश्न काय दिलेल्या आकृतीत जेव्हा पी क्यू आणि जेव्हा आर एस एकमेकींना बिंदू टी मध्ये छेदतात. कोण एस टी क्यू 58, कोण एस टी क्यू हा कोण 58 आहे. कोण पी एस आर हा कोण दिलाय 24 अंश. तर या ठिकाणी हे दाखवायचं आहे. कोण एस टी क्यू बरोबर 1/2 माप कंस पी आर अधिक माप कंस एस क्यू या दोघांनी म्हणजे पी आर आणि एस क्यू या दोघांच्या बेरजेच्या निम्म हा कोण एस टी क्यू आहे. एस टी क्यू म्हणजेच हा 58. ओके. पाहूया याचा पडताळ घेण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे. त्रिकोण पी टी एस मध्ये बाह्यकोन कोणता आहे? त्रिकोण या ठिकाणी हा एस टी क्यू बाह्यकोन आहे. या एस टी क्यू या बाह्यकोनाचं माप कोण एस पी टी आणि कोण पी एस टी या दोघांच्या बेरजेबरोबर आहे.
म्हणून यातला एस पी क्यू काढण्यासाठी एस टी क्यूमधून या ठिकाणी कोण पी एस टी वजा करायचा आहे, कोण पी एस टी. ओके, म्हणून परंतु या ठिकाणी म्हणून कोण एस पी क्यू बरोबर या ठिकाणी हे माप एस टी क्यू 58 आहे आणि पी एस टी 24 आहे. 58 वजा 24 34, म्हणून एस पी क्यू बरोबर 34 अंश. माप कंस क्यू एस, हा क्यू एस कोण एस पी क्यूच्या दुप्पट आहे, म्हणजेच 34च्या दुप्पट. इथं 34 एस पी क्यू आता आपण काढला 34. हा अंतर्लिखित एस पी क्यू अंतर्लिखित कोण आहे, या अंतर्लिखित कोणाचं माप एस क्यू त्याच्या अंतर्खंडित कंसाच्या मापाचे निम्म असतं, म्हणजे कंसाचं माप याच्या दुप्पट असतं, म्हणून 34ची दुप्पट 68. ओके, तसेच माप कंस पी आर बरोबर, हा माप कंस पी आर बरोबर हाही 24च्या दुप्पट आहे, म्हणजे 48. ओके, दोन माप कंस पी एस आर आणि पी एस आर 24 आहेत, त्यामुळे 48 अंश. ओके, म्हणून या ठिकाणी माप कंस म्हणून 1/2 माप कंस क्यू एस 34 अधिक माप कंस पी आर 48. 34 आणि 48, 34 आणि 48 या दोघांची बेरीज 8 आणि 4 12, 4 आणि 3 7 आणि 1. पुन्हा एकदा पहा, या ठिकाणी 1/2 माप कंस क्यू एस अधिक माप कंस पी आर. माप कंस क्यू एस 68 आहे, या ठिकाणी 68 म्हणजे ह्या इथं 34 आहे, 34च्या दुप्पट आणि 24च्या दुप्पट 48. क्यू एस आणि पी आर यांची बेरीज 68 अधिक 48 बरोबर 116, आणि म्हणून 116ला 2 भागिले 58 येते. परंतु माप कोण एस टी क्यू 58 दिलेलंच आहे, म्हणून पडताळा याचा यात सिद्ध करता आला. म्हणून 1/2 माप कंस पी आर अधिक माप कंस क्यू एस बरोबर माप कंस एस टी क्यू. ओके, हा एस टी क्यू 58 आहे. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. येणाऱ्या परीक्षेसाठी आपणास भरघोस यश मिळो यासाठी शुभेच्छा. आपल्या मित्रांच्या गुणवत्ता वाढीसाठी हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या, प्रोत्साहन द्या. धन्यवाद.